सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु वैभव मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक मानले आणि आपण सद्भक्त सत्संग आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आलेलो आहोत ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मनही आपण आणि अंतर्मनही आपणच, म्हणजे आपणच आपलं चिंतन करत आलेलो आहोत की आपण कसे आहोत. मुळात कसे म्हणजे आता स्वभाव वगैरे तो वेगळा भाग झाला, पण मुळात आपण म्हणजे नेमकं काय आहे. तर आपण म्हणजे एका बाजूने बहिर्मन आहे आणि दुसऱ्या बाजूने अंतर्मन आहे. अंतर्मनाचं शुद्धीकरण ज्या वेळेला होईल त्यावेळेला खरं आपल्या जीवनातला खरा आनंद आपल्याला साधता येईल. आणि म्हणून अंतर्मन शुद्ध झालं पाहिजे हे पहिलं लक्षात घ्यायचं. सर्वात महत्त्वाचं अंतर्मन शुद्धीकरण म्हणजे आपला मीपणा दूर गेला पाहिजे. नेमकं दोष काय की आपल्या प्रत्येकाकडे जो एक अहंकार आहे, प्रत्येकाकडे, असं काही नाही एकाकडे आणि दुसऱ्याकडे नाही असं नाही, प्रत्येकाकडे जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राकडे अहंकार हा असतो. त्याशिवाय तो जीवन जगू शकणार नाही. अहंकार आहे म्हणून माणसं जीवन जगू शकतात. तर अहंकारच नसतं तर काय झालं असतं, कोणी लक्ष दिलं नसतं, गपचूप बसले असते ना. पण मला असं करायचं आहे, मला तसं करायचं करत करत माणसं जे जीवन जगतात त्यामागे अहंकार आहे. पण तो अहंकार ज्यावेळेला अनिष्ट पद्धतीने अधिक स्फुरायला लागतो त्यावेळेला जीवनात दुःख निर्माण होतं. आणि जो मीपणा आहे तो मीपणा विकार रूपाने जीवनात आपल्या प्रकट होतो. ह्या सगळ्या गोष्टींचे लक्षात आल्यानंतर आपल्याला आपलं अंतर्मन शुद्ध करायचं म्हणजे पहिली एकच मूळ गोष्ट म्हणजे आपल्या ठिकाणी जो मीपणा आहे. तो मीपणा कुठे आहे, एक एक शेवट कुठे आहे मीपणा. मीपणा आहे कुठे, प्रगट रूप काय मीपणाचं. मीपणाचं प्रगट रूप काय म्हणजे मीपणाचं प्रगट रूप म्हणजे प्रगट बाबा आपल्याकडे मीपणा आहे कशावर. मी आणि माझं आणि मला हवं हे मीपण आहे. आणि प्रत्येकाकडे मी आहे, मला हवं आणि माझं आहे. आता मी आणि मला आणि मी माझं आणि मला हवं यात वाईट काय आहे. खरं म्हणजे काहीच वाईट नाही, पण मलाच हवं आणि माझंच आहे इथे वाईट पण आहे. मलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याला मिळता कामा नाही. ही जी आपल्याकडे सहज प्रेरणा निर्माण होते आणि त्याच्यातूनच दुःख निर्माण होतं. आज जगामध्ये भांडण करते का माझंच आणि मलाच हवं. आता कोर्ट कचऱ्या कशासाठी आहेत, कोर्टात शेतजमिनीवरनं किंवा आणखी प्रॉपर्टीवरनं सगळी भांडणं आहेत. म्हणजे काय, मलाच हवं आणि माझंच आहे. कळलं आता. आणि तिथे त्याचा मूळ आहे तो मी कोण, तर मी देह, हा देहभाव आला. पण प्रगट रूप मी म्हणतो ते, आणि त्याच्यातून मला हवं आणि माझंच आहे असं ज्या दोन गोष्टी आपल्याकडे असतात आणि तेच मीपणाचं प्रगट रूप आहे. म्हणून ह्या तीन गोष्टीकडे सावध राहिलं पाहिजे. आता आपण म्हणायचं देहभाव झाला होता कामा नये. म्हणजे काय, माझं आणि मलाच हवं हे माझं शुद्ध झालं पाहिजे. आज माझंच आहे ते माझी सत्ताच आहे. आता प्रत्येकाला ऑपोजिशन पार्ट्या भांडतात कशाला. कोणी किती चांगलं केलं म्हणत नाही. म्हणजे मोदीजींनी चांगलं केलं म्हणणार नाही, काय ते चुकलेलंच आपण. आणि तेही तसेच करा. असं काय नाही हे चांगलं ते वाईट असं दोघं एकमेकाच्या विरोधात एकमेकाचं वाईट काय ते कसं चांगलं असलं तर ते वाईट कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न करत. त्याला म्हणतात राजकारण. हे माझंच आणि मलाच म्हणजे माझ्याच पक्षाला मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे. इथे जे वरपासून जगा अगदी कुठून बघाल तिथे जगामध्ये
हा मीपणा सगळीकडे भरला आहे. म्हणून महाराज काय म्हणतात, देव सर्वत्र भरला आहे याबद्दल शंका आहे, पण जीव सर्वत्र भरला याबद्दल शंका नाही. कारण मला सवड माझं सगळ्यांकडे आहे, स्पष्ट दिसतं. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी आपल्याकडे लक्षात घेत की माझंच आणि मलाच, या 2 गोष्टी आपण कशा, त्यासाठी हा मी नेमका कोण आहे हे कळलं पाहिजे. आज मी देह आहे हा जो भाव प्रत्येकाकडे आहे आणि देहाच्या अपेक्षेत माझं म्हणतो आणि देहाच्याच अपेक्षेत मलाच हवं म्हणतो. पण तुमच्याकडे बघितलं नाही, समजलं न बघता गेला म्हणतो काय म्हणतो आपण, काय त्याला मा झाला ना, बघत नाही. का राग येतो आपल्याला, बघत नाही म्हणजे काय, अरे हा विचारत नाही म्हणजे काय, म्हणजे इतकं आपल्याकडे मी पण असं आपण म्हणत नसेल विचाराचं लक्ष नाही, असं काय म्हणत नाही, मुद्दाम गेला असेल असं परत म्हणतो, कोणते तो नाव द्यायला लक्ष नाही, छान तो मुद्दाम तसं करून गेला पण तो कसाही गेला असेल ती वेगळी गोष्ट असते. पण हे जे मला मान मिळाला नाही म्हणून मला राग येतो, माझ्याकडे कोणी बघितलं नाही म्हणून राग येतो, आणि माझ्या बघितलं तरी राग होतो. म्हणजे बघताय तुमच्याकडे काय बघतो असं म्हणतो. म्हणजे आपलं जीवन असं आहे, बघायला तर विनोद आहे, म्हणजे उगीच आपण कुठेतरी भांडत असतो, उगीच काहीतरी त्रास घेत असतो, त्रासत असतो, कारण इथे अहंकार आहे, ह्यालाच अहंकार म्हणतात. म्हणजे मी पण असं तो इथे आहे आणि तो शुद्ध झाला पाहिजे. म्हणजे अहंकार दूर गेला पाहिजे म्हणत नाही, त्या अहंकाराचं परिवर्तन झालं पाहिजे, कारण शक्ती आहे. अहंकार आहे म्हणून माणसं जीवन जगतात, हे परत लक्षात ठेवा. अहंकार नसेल माणूस जीवन जगू शकत नाही. आता एकदा लहान मुलाला मला जर माहीत नाही की मला माझं जर म्हणत नाही तर तो काय करेल, काहीच नाही करणार, गपचूप बसेल. आता लहान मुलांना बघायला हाताला खेळणं काढून घ्या, रडतो कारण माझं आहे म्हणतो तो. सर आईच्या बाजूला दुसरं मुलं बसलं तर त्याला चालत नाही, कारण ती माझी आई आहे. म्हणजे ही सत्ता कशी जन्मजात माणसाच्या मनामध्ये हे मीपण आणि अहंकार असतो. वाईट नाहीये पण त्याचा अतिरेक होतो, तिथे वाईट होतं. असं जर चायना आपला कुठे जी जागा अरुणाचल आमचं हे आमचं हे आमचं, आता हे आमचं म्हणतं की मग हे ज्याचं आहे तो म्हणणार आमचं हे आमचं आहे, झालं भांडण त्यांचं. म्हणजे इथे सगळीकडे म्हणजे जगामध्ये राष्ट्राच्या पण पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर, कुटुंबाच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर हा मीपणा सगळीकडे चाललेला आहे. म्हणून माणूस दुःखी आहे तो ह्या कारणामुळे दुःखी आहे. त्यात जर त्याचं बॅलन्स असेल, माझं आणि मला आणि तुझं आणि तुला, ह्याचं जर बॅलन्स करता आलं तर माणूस दुःखी होणार नाही. खरं सांगा, अहंकार दूर करायचं एकदम निरपेक्ष व्हा, काहीच बघू नका, कोणी काय बोललं तरी बोलायचं नाही, हे प्रॅक्टिकल नाही होत. नाही श्रीकृष्णाने असं केलं असतं तर महाभारत झालं नसतं, भगवद्गीता झाली नसतं. शिकूया म्हणलं काय करता करते, तर तसं होत नाही. तिथे चुकीचं आणि चांगलं, वाईट आणि चांगलं याचा एक बॅलन्स प्रत्येक ठिकाणी व्हावा लागतो, आणि तो ज्यावेळी बॅलन्स होतो त्या माणसं सुख होतं. म्हणून वैयक्तिक पातळीवर आता आपण जाऊ दे, राष्ट्रीय पातळी आपल्याकडे आता आहे, होते चांगलं होते म्हणून आपण शांत बसूया. पण कौटुंबिक पातळी किंवा वैयक्तिक पातळी हे आपलं जग आहे. प्रत्येकाचं जग हे त्याचं वैयक्तिक, त्याचं एक ओळखीचे जे लोक आहेत ते त्याचं जग आहे. आणि कौटुंबिक पातळीवर किंवा मित्रमंडळी किंवा शेजारी पाजारी असं एक आपल्या अवतीभोवती जग आपल्या भोवती पसरत आहे. आपण सुखी दुःखी होतो ते ह्या जगामुळे सुखी दुःखी होतो. ह्या जगामुळेच आपल्या जीवनाला अर्थ आहे आणि ह्या जगामुळेच आपण सुखी दुःखी होतो. जर तुम्हाला कोणाच ओळखत नाही, तुम्ही जा बघा केरळमध्ये जाऊन बसा, तुमची भाषा त्यांना कळणार नाही, ते त्यांची भाषा तुम्हाला कळणार नाही, तुम्ही गपचूपच बसणार, काय करणार, कळलं ना. पण इथे आल्यानंतर बरं झालं आलो, काय झालं असं काय बोलतं ते कळत नाही, काय लिहिलं ते कळत नाही. मी गेलो तर म्हणून मी सांगतो, ते बस स्टँड आपल्या एसटी बसवर किंवा बसवर त्यांच्या भाषेत लिहिलेलं काहीच कळत, हिंदी वगैरे काही नाही. तिथे माझा मित्र होता म्हणून मला माहिती होतं हा म्हणतो चल तर चल, तो म्हणाल चल तर चल. आहे सुंदर सगळं, पण माणूस माणसाशी बोलू शकत, म्हणजे आपण तिकडे बोलू शकत नाही, म्हणजे आपल्याला कोणच ओळखत नाही, म्हणजे आपल्याला काही किंमतच राहत नाही. खरं किंमत राहत तर इथे म्हणजे बरं वाटलं पाहिजे ना, पण नाही तिथे पण बरं नाही वाटलं. मुंबईत आल्यावर बरं वाटलं की हे आपलं लोक आहेत, कळलं ना. पण ते तुम्ही स्टेशनवर गेला, कोणच तुमच्या ओळखीचं भेटत नाही, तुम्ही कसं तरी वाटतं. कारण आपल्याला जीवन जगायला हे जग कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. या जगाचे आपल्याला उपकार आहेत,
आपण त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी, हे महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात. मी फक्त माझ्यासाठी जीवन जगेल असं जेव्हा आपण म्हणतो ना, तिथे सगळं गणित चुकतं. मलाही जगायचंय आणि समोरच्यालाही जगायचंय, मलाही सुखी व्हायचंय आणि समोरच्यालाही सुखी व्हायचंय. आता इथे मीपणा आहे. मीपणा कुठे आहे? मला. पण हा मला म्हटल्यानंतर फक्त मलाच म्हटलं तर मीपणा, पण मलाही सुखी व्हायचंय आणि माझ्याबरोबर सर्वांनी सुखी झालं पाहिजे. हा जो बॅलन्स आहे जीवनविद्येने, हा बॅलन्स दिला आपल्याला. इतर वेळेला लोक काय म्हणतात, अहंकार गेला म्हणजे कोणी काही केलं तर काही बोलायचं नाही, काही करायचं नाही, गपचूप बसायचं, असंही नाहीये. तर कोणी पण टपलीवर मारून जाऊन तुम्हाला आणि तुम्हाला नाही परमार्थ करतो, बोलायचं नाही, टपली गपचूप बोलायचं असं जीवन होणार नाही. कारण जीवनाला रंग आहे आणि त्यामुळे आपल्याला आपलं अंतर्मन शुद्ध करायचं आहे. तर हा बॅलन्स आपल्याला जमला. सुवर्ण मध्य म्हणतात महाराज त्याला. पैमानकर नेहमी सुवर्ण मध्य म्हणायचे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सुवर्ण मध्य साधायचं असतं. दोन टोकं आहेत, प्रत्येक गोष्टीत दोन टोकं असतात, एक एका बाजूला एक दुसऱ्या बाजूला असतं. पण त्याचं दोघांचं सार घेऊन आपल्याला समोर कसं जीवन जगता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि त्यासाठी अंतर्मनामध्ये मीपणा कमी झाला, परंतु मीपणा कमी, माझंच जे मला सतत वाटतं की मलाच हवं जे सतत वाटतं. आता लहान मुलांमध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन येते. कॉम्पिटिशन कशावर, कसलं कारण आहे? माझं जर मलाच मिळालं पाहिजे, पहिला नंबर मलाच मिळाला पाहिजे, किंवा आई बाबांना वाटतं आपल्या मुलालाच पहिला नंबर मिळाला पाहिजे. म्हणजे इथेच सगळी कॉम्पिटिशन, सगळ्या ठिकाणी हा मीपणा आपल्याकडे प्रकट होतो. आणि बिचाराच्या मुलाला नाही मिळालं तर तोही दुःखी आणि आई बाबा पण दुःखी. आजकाल परीक्षेला जातात तर टेन्शन कोणाला असतं जास्त? आई बाबांना मुलापेक्षा. आणि त्यांना टेन्शन, त्या मुलाला टेन्शन देत बसतात, हे अभ्यास कर. तो पण कंटाळलेला असतो. म्हणजे हे सगळं जे आहे ते आपण अपेक्षा अधिक करत असतो, अधिक गोष्टी, चांगल्या गोष्टी म्हणण्याचा आग्रह करत असतो. आणि हा आग्रह पण तो म्हणजे काय, माझंच आणि मलाच हवं, हे त्या आग्रहाचं रूपांतर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो मीपणा, ते माझंच हवं, मलाच हवं आणि माझंच आहे, इथे सगळीकडे आपण बघतो ते त्यावेळेला स्पर्धा दिसते. एकमेकांच्या तंगड्या खेळण्याचा प्रयत्न केला जातो, एकमेकांचा अनिष्ट विचार केला जातो आणि ह्याच्यातून सगळं जगामध्ये दुःख निर्माण झालंय. आणि म्हणून अंतर्मन प्रत्येक माणसाचं जर शुद्ध झालं म्हणजे जीवनाकडे पाहताना ही सुवर्ण मध्य साधायची जर कला निर्माण झाली तर माणूस सुखी होऊ शकतो. हे जीवनविद्येचं तत्वज्ञान असं सांगतं, लक्षात घ्या. म्हणून गेल्या वेळेला आपण हे सगळं साधण्यासाठी 5 गोष्टी सांगितल्या. आता कोणाच्या लक्षात आहे? केलंय की नाही कोणी? 7 दिवसांनी आलोय आपण परत. अभ्यास केलाय कोणी? सांगा. पहिलं काय होतं? हा, पहिलं श्वासाकडे लक्ष. सुरुवातीला माझं उभी नाही म्हणायची. पहिलं श्वासाकडे लक्ष देऊन मन स्थिर करण्याचा प्रयत्न. दुसरं म्हणजे प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करा. घरामध्ये कोणतरी आरडाओरडा करतात, स्वीकार करा, गपचूप बसा, स्वीकार करा. असं ना म्हणा काय डोक्याला ताप करतोय, स्वीकार करा. म्हणजे स्वीकार केल्यानंतर त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं मन तयार होतं, म्हणून तिथे स्वीकार करा. तिसरी गोष्ट, जे कराल ते आनंदातून करा, आनंदासाठी नाही. आनंदासाठी कराल तर तिथं परत स्पर्धा निर्माण होते. आनंदातून कराल तर कसली स्पर्धा नाही, कारण तुम्हाला मिळवायचंच नाही काही. तुम्हाला आनंद शेवटी सगळं मिळवायचं कशा, काय करायचं आहे? आनंद प्रत्येक करतो कशासाठी? आनंद मिळवण्यासाठी करतोय. आता उलट करायचं, आनंदातून करायचंय. मग तो मिळाला पाहिजे ना मिळाला हा भाग नाही, ते तुमच्याकडे त्याला मिळवायचं काय गरज. मग तुम्ही आनंदातून करायचं काय ते आपण नंतर स्पष्ट करूया. चौथी गोष्ट काय? आग्रह अजिबात कोणाचा आहे. असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, अशा परिस्थितीमध्ये आग्रह नाही. 5वी म्हणजे तिथे पदार्थ स्वीकारा, म्हणजे कोणती गोष्ट असो ती, जसं परिस्थितीचा स्वीकार म्हणतो ना, तशी तुमच्या वाट्याला येणारी पर्सनल व्यक्तिगत पातळीवर जे तुम्हाला मिळत आहे त्याच्यात समाधान.
जे मिळेल आपण काय म्हणतो ताटात पडलेला खा. म्हणजे काय ताटात पडला प्रत्येक ताटात पडलेला खा याचा अर्थ ते त्याचा भावार्थ काय, आपल्या वाट्याला जी परिस्थिती आलेली आहे, आपल्या वाट्याला जी माणसं भेटत आहेत, की आपल्या वाट्याला कोणी चांगलं बोलतंय वाईट बोलतंय, जशी परिस्थिती स्वीकारली तशी ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला स्वीकारण्याची वृत्ती झाली पाहिजे. सहज स्वीकारायचं काय ते असं कसं बोलतो तसं कसं बोलतो अशी गोष्ट करायची नाही. म्हणून ह्या 5 गोष्टी आहेत. ह्या 5 गोष्टींचा आपण परत त्याचा विस्ताराने समजून घेऊ. केल्यावर आपण प्रॅक्टिकल केलं तर प्रॅक्टिकल नाही बघू का जमलं तर करू, नाही तर हे कसं करायचं सांग. पहिली गोष्ट म्हणजे श्वासाकडे पाहणं म्हणजे नेमकं काय. कोणत्याही गोष्टीकडे पाहिल्यानंतर आपण काय करतो, काही पाहतो, इथे तिथे पाहतो, नेमकं काय करतो, मनामध्ये आपल्या भावना निर्माण होतात आणि भावनेतून विचार करतो. पटापट होतं आपल्याला. समजा समोरचा एखादा माणूस आहे, अगदी 25 वर्षापूर्वी तुमचे 500 रुपये घेऊन गेलेला आहे. 25 वर्षानंतर तुम्हाला भेटला, तुम्हाला काय आठवणार पहिलं, 500 रुपये. तो असं म्हणाले किती दिवसांनी भेटलास, नाही ते पहिलं म्हणजे पहिले 500 रुपये दे, तू 500 रुपये 25 वर्षानंतर भेटला, पहिले 500 रुपये दे म्हणा, कारण हे माझं आहे आणि मलाच हवं, लक्षात घ्या असं म्हणणार. किती दिवसांनी भेटला, किती आनंद झाला, ते बाजूला. म्हणजे आपण जेव्हा कोणतीही गोष्ट पाहतो तर आपल्याकडे रिॲक्शन तयार होते, आतमध्ये ऍक्शन जी होते ना, ती जी ऍक्शन असते त्याला म्हणतो आपण प्रतिक्रिया असते, म्हणजे ती स्फुरते आणि त्या प्रतिक्रियेतून आपण पटकन बोलतो. म्हणजे त्याला लगेच 500 रुपये झाले, किती चांगला आहे असं बोलला ना, काय म्हणा रामखोर गेला होता 500 रुपये, कुठे होता शेतकरी. ही सहज भावना येते आपल्याकडे, प्रतिक्रिया. ह्याला म्हणतात अंतर्मन अशुद्धीकरण. समोर भेटला ते 25 वर्षापूर्वी घेऊन गेलं 500ची किंमत गेलेली, आता काय एवढ्या मनाला लावून घ्यायचं, पण ते आपल्याला समजत नाही. आपल्याला इथे शुद्धीकरण आहे, घेऊन गेलेला बरं जाऊ दे, तर सुखात आहे ना, सोडून द्या, हा असा विचार येईल का. 500 रुपयाची किंमत 5 रुपये घेतला तरी नाही राहायची किंमत, 5 रुपये फसवून घेऊन गेल्याचं असंही वाटतं आपल्याला ना. आणि त्यामुळे कोणती घटना पाहिली की तुम्हाला पहिले नुसती केवळ पाहता आली पाहिजे, लक्षात घ्या. काही घडो पण ते त्यासाठी मन स्थिर पाहिजे. परत समोर कोणी व्यक्ती चांगली भेटली वाईट भेटली, तुमच्या निंदा करणारी भेटली, कारण ह्या जगात तुमच्यावर म्हणजे असा कोणी माणूस नाही की ज्याच्यावर कोणी निंदा करत नाही. श्रीकृष्णाची पण निंदा करणारे लोक होते, रामाची पण निंदा करणारे लोक होते, सीतामाईची पण निंदा करणारे लोक होते, तुम्ही आम्ही काय. त्यामुळे असा विचार आपण काहीतरी चांगलं आहे, आपल्याला कोणी काही बोलता कामा नये. समोरच्याला स्वातंत्र्य आहे आणि समोरचा काय बोलेल त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही, पहिली ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कोण काय बोलतं, कसं बोलतं, कशासाठी बोलतं त्याच्यात गुंतायचं कारण नाही. तुम्हाला फक्त पाहता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तुम्ही सतत पाहतच असता. म्हणजे काहीतरी तुम्हाला समोर काहीतरी येतं, कधी आवाज ऐकू येतो म्हणा, की पाहता येतं, कधी गंध म्हणजे सुवास सुगंध का दुर्गंध येतो. अशा 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपल्याकडे काही ना काही आपल्या समोर येत असतं. ते येतं त्यावेळेला तुम्ही शांतपणे ते पाहता आलं पाहिजे. ती प्रॅक्टिस कशी होईल, श्वासाकडे बोल. प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही होणार. तर मी बसेन असं करेन नाही होऊ शकत. आपण ज्यावेळेला श्वासाकडे पाहत असतो, श्वासाकडे काय असतं, श्वासाला नाही रंग, श्वासाला नाही रूप, श्वासाला नाही गंध, काही नसतं ना. तुम्ही एकांतात बसलाय, अगरबत्ती लावल्याची वाटेल सुवास, पण तसं काय हे सुगंध वगैरे काही नसतं. पण तुम्ही श्वासाकडे पाहण्याची जी प्रॅक्टिस होते, कोणाला प्रॅक्टिस होते, बैलमनाला. अभ्यास हा बैलमनाने करायचा आहे, अंतर्मनाने अभ्यास नाही करायचा. अंतर्मन लाडावलेलं आहे, ते बरोबर आपोआप त्या बैलमनाबरोबर सुधारणार आहे. आधी बैलमनाने सुधारायचं आहे, कारण बैलमनच अंतर्मनात सुधारू शकतं, बाकी कोण कोणाला दुसऱ्याला सुधारू शकत नाही. म्हणून येईल जे जे येईल ते शांतपणे आणि स्थिरपणाने पाहत राहणं, आणि ह्याची प्रॅक्टिस होते ते श्वासाकडे पाहत राहणं. 15 मिनिट 20 मिनिट वेळ वाढत जाते, अर्धा तास. पण कधी कधी ते पाहता पाहता तुम्ही कुठे गेले काही गेले कळत नाही. चांगली गोष्ट आहे, म्हणजे अगदी ट्रान्समध्ये जाता येतं. कधी कधी काही लोक झोपून पण जातात, हरकत नाही.
पण ते बघत 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 राहण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण पाहण्याची जोपर्यंत आपलं स्थिर मनाने प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला आता मी जे सांगतोय ते काही गोष्टी स्थिर मनाने पाहता आली पाहिजे. हे जमणार नाही कारण त्याला प्रॅक्टिस नाही. म्हणून पहिलीच ह्याला साधना जी आपण म्हणतो ती फक्त श्वासाकडे पहा. दीर्घ श्वास घ्या का हळूहळू श्वास घ्या काही हरकत नाही, पण तो श्वास चालू आहे. सुरुवातीला दीर्घ श्वास का आपल्याकडे श्वास चालू आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला कंटिन्युअस श्वास चालू आहे कुठे आपलं लक्ष असतं. पण जेव्हा जाणीवपूर्वक जेव्हा पाहायला लागतो त्यावेळेस आधी काही लोक म्हणतात श्वास चाललाय कळत दिसत मी समजत नाही. येतो श्वास जातो माहिती असतं पण नागपुडीतून येतो बाहेर येतो आतमध्ये जातो वगैरे ते लक्षात येत नाही. म्हणून दीर्घ श्वास घेतला की नागपुडीतून येतोय जातोय करून तिथे मनाचं सगळं लक्ष तिथे जातं. आणि बैरमनाने स्थिर मनाने ते पाहत राहिलं पाहिजे. एकदा ते झालं की तुम्हाला स्थिर मनाने असे शांतपणे पाहून सगळीकडे स्थिर मनाने पाहण्याची दुसरी प्रॅक्टिस करायला लागते. नुसतं श्वासाकडे पाहिलं पाहिजे झालं असं होणार नाही. तुम्हाला तुम्ही असे बसलेले आहात खिडकीमध्ये किंवा कुठे आणि सगळं चाललंय, कोण ओळखीचा चाललाय बिनओळखीचा चाललाय, काहीतरी बेडवाकडं होत आहे, चांगलं होत आहे, तुम्ही लांबून तिकडे जाऊन काही करू शकणार नाही. तिथून तुम्ही पाहत राहा आणि पाहण्याची प्रॅक्टिस पहिली झाली पाहिजे. आता हे जेव्हा पाहतो त्यावेळेला त्या पाहण्यातून अंतर्मनामध्ये सगळं प्रतिक्रिया सुरू होतात जातात. होणार नाही असं समजू नका, ते होतात. पण जेव्हा तुम्ही स्थिर मनाने पाहता तेव्हा अंतर्मनाने किती आतून फोर्सेस केले तरी बैरमन हलत नाही. हे जेव्हा अंतर्मनाला कळतं म्हणजे आपोआप त्याला समजायला लागतं तर अंतर्मन पण शांत व्हायला लागतं. जेव्हा बैरमन स्थिर आहे आणि अंतर्मन सुद्धा स्थिर व्हायला लागतं तेव्हा तुम्ही स्थिर मनाने पाहू शकता. नाहीतर स्थिर मनाने पाहता येणार नाही. तुम्ही बैरमन किती आग्रह धरून असे पाहत असाल आतमधून तुमच्याकडे ते विचार असे यायला लागतील, काहीतरी होत जातं आणि त्या विचार करता करता कधी तुम्ही त्या विचारात गुंतले हे तुम्हाला कळत नाही. इथे विचार आले तरी तिकडे बघायचं नाही. विचार येणार नाही असं कधी समजू नका. कारण विचार हे आपलं स्फुरण आहे. आतून जे विचार येतात ते अंतर्मनामध्ये ज्या भावना आहेत, धारणा आहेत, कल्पना आहेत त्या स्फुरत असतात आणि त्यामुळे ते विचार आले तर तिकडे न पाहता फक्त श्वासाकडे पाहायचंय. हे जेव्हा आपल्या बैरमनाला स्थिर मनाने पाहण्याची प्रॅक्टिस होते आणि नंतर जेव्हा तुम्ही अशा स्थिर मनाने सर्वांकडे पाहण्याची प्रॅक्टिस करायला लागतात. एका जागी स्थिर बसा, लांब बसा, म्हणजे सगळ्यांची मध्ये जायचं नाहीये. तिकडे जायला गपचूप बसला तर गोंधळ होतो. लोकांना वाटतं काय बोलतच नाही काय झालं असं होतं ना. त्यामुळे तिथे फक्त फक्त पाहण्याचा अभ्यास. मनामध्ये चांगला पण विचार नाही आणि वाईट पण विचार नाही. आतून येत असेल तर त्या विचारांकडे पण लक्ष नाही. नुसतं पाहण्याची जी प्रॅक्टिस आहे ती आपल्याला करता आली. आणि ही जेव्हा प्रॅक्टिस माणसाकडे होते ज्या व्यक्तीकडे होईल त्यावेळेला त्याला अंतर्मन त्याचं ज्या वेळेला तिथे स्थिर व्हायला लागतं की बैरमनाने पाहिलं, बैरमन चांगली वाईट घटना घडलेली अंतर्मनामध्ये पोहोचत असते. पण अंतर्मन सुद्धा तितकं स्थिर झालं असेल तर ते पटकन रिॲक्ट होणार नाही. त्याच्यावर प्रतिसाद कसा द्यायचा आहे ते नंतर हळूवारपणे आपल्याला कळतं की ते नेमकं काय. आता त्यासाठी खूप एक तास झाला पाहिजे असं स्प्लिट ऑफ सेकंडमध्ये सगळं घडतं. प्रतिक्रिया पण स्प्लिट ऑफ सेकंडमध्ये येतं, पण ती प्रतिक्रियाकडे लक्ष नाही दिलं तर त्याच्यातून प्रतिसाद जो निर्माण होतो नंतर तो पण स्प्लिट ऑफ सेकंडमध्ये येतो. त्याला खूप वेळ काही लागत नाही. पण तो प्रतिसाद आपण योग्य त्या दिशेने योग्य त्या पद्धतीने पाहण्याचा आपला अभ्यास सुरू होतो. म्हणून कुठेही गेलात, सगळीकडे गेलात तर पहिला स्थिर मनाने पाहण्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि मग प्रतिसाद दिला पाहिजे. प्रतिसाद द्यायचा नाही असा त्याचा अर्थ नाही. ही प्रॅक्टिस आपल्याला करण्यासाठी श्वासाकडेच पाहता आलं पाहिजे. जे आपल्या समोर आपल्याला जे पाहता येत आहे तिथे पटकन रिॲक्ट व्हायचं नाही. हा त्याचा पहिला उपाय आहे. किंवा रिॲक्ट झालं तर आपण घसरलो म्हणून समजा. पण क्षणासाठी थांबा. दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या ठिकाणी तो प्रतिसाद कसा द्यायचा हे ज्ञान प्रगट होतं आणि त्याच्यातून आपण शांतपणे त्या गोष्टी हाताळू शकतो. आणि पण ह्याला अभ्यास मात्र करावा लागतो. एका दिवसात ते होणार नाही. परत लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा तो अभ्यास करावा लागतो. आणि ह्या पुन्हा पुन्हा अभ्यास करताना ह्या अभ्यासाला आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने त्याला वळवता येतं. म्हणजे आता नुसतं पहा,
पाहण्याचा अभ्यास केल्याने मन स्थिर होतं. पण तरी सुद्धा ह्या मनाला जे मी पण म्हणजे माझे पण जे चिकटलेलं आहे ते बाजूला करण्यासाठी त्या मनाला परत त्यांचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाची जाण करून द्यावी लागते. आणि त्यासाठी ती पुढची स्टेप असते की श्वासाकडे पाहता पाहता कोण पाहतं, इथे पहा म्हणतो आपण. कोण पाहतं, कोणाला कळतंय, कोणाला कळतंय. तुम्ही मला पाहतं मला काय दिसतच नाही, पण कोणाला दिसत नाही हे कोणतरी समजतंय ना. आपल्याच ठिकाणी आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही हे कळतं ना. मग हे कळतं, मग हे करणार ती शक्ती आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मी म्हणणारी शक्ती आहे, मी म्हणणारा व्यक्ती नाही. तो फरक आहे. मी अमुक म्हटलं की मी व्यक्ती झाली. मी म्हणणारी शक्ती आहे आणि ही शक्ती म्हटलं की मन स्थिर होतं. मी अमुक तमुक आहे म्हटलं की मी व्यक्ती होतो. आणि मी व्यक्ती झालो की त्या व्यक्तिपणातूनच आपलं सगळं जीवन जगत असतं. म्हणजे आपण प्रत्येक मीपणातून जगतो म्हणजे काय, व्यक्तिमत्वातून जीवन जगतो. माझं नाव, माझे आई वडील, की माझे जात धर्म पंथ, माझे असलेले संस्कार, मी असं वागतो तसं वागतो, हे आपल्याला जे वाटतं ते आपलं व्यक्तिमत्व आहे. ते कशाच्या बेसिसवर आहे, देहभावाच्या बेसिसवर. देह मी ह्या भावाला आहे. म्हणून हा देह मी हा जो भाव आहे आपल्याकडे ते आपलं अस्तित्व चुकीचं आहे. आपण मी म्हणणारी की जाणणारी शक्ती आहोत आणि हे शक्ती आहोत हे आपलं अस्तित्व आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. पण ते अनुभवण्यासाठी आधी पहिली पायरी म्हणजे नुसतं स्थिर मनाने पहा. बराच वेळ पाहिल्यानंतर आपण पुढच्या स्टेपवर परत जाऊन त्याची प्रॅक्टिस करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकली प्रत्येकाला जमलं पाहिजे. म्हणून एका दिवसात ते होणार नाही. रोज तुम्हाला 10 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा. अधिक वेळ बसा तर अधिक वेळ बसा. ज्याला वेळ आहे त्याप्रमाणे बसा. पण जिथे जिथे वेळ मिळेल तिथे तिथे त्याने ते प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय मन स्थिर होणार नाही. पण पहिलं मन स्थिर झालं पाहिजे, पहिली पायरी. दुसरी पायरी काय सांगितली, परिस्थितीचा स्वीकार. परिस्थिती आपल्या हातात नसते. परिस्थिती कशी येते, कोणत्याही दिशेने येऊ शकते, काही येऊ शकते. आपल्या हातात काय, त्या परिस्थितीला तोंड देणं आपल्या हातात आहे. म्हणजे बघा 3 गोष्टी आपल्या हातात असतात. समोर वाघ घेऊन तुमच्या उभा राहिला, काय कराल, वाघ असं समोर आला काय करा, एक तर पळण्याचा प्रयत्न करा. दुसरं लटपट सगळं ओले होऊन जाणं कपडे, कळलं ना. दुसरीकडे तिसरं काय, त्याच्या डोळे उघडे करून तसेच जोरात बघा. 3 गोष्टी करू शकतात. वाघ म्हटलं तरी खाणार, वाघ्या म्हटलं तरी खाणार. पण डोळे बघून बघा. कोणाकडे जेव्हा तुम्ही डोळे रोखून बघता तर समोरचा प्राणी पहिला घाबरतो. लक्षात घ्या. नाग आहे, नाग, आता नागपंचमी आहे ना म्हणून सांगतो. नागाचे डोळे समोर असतात पण त्याच्या मागे जो आकडा आहे ना तो डोळ्यांसारखा दिसतो. त्यामुळे तो असा होतो ना, मागच्या प्राण्याला तो बघतो असंच वाटतं. म्हणून मागचा प्राणी नागावर मागून हल्ला करायला जात नाही. म्हणजे ज्याला बरोबर माहिती आहे तो मागून हल्ला करतो. गरुड त्याला बरोबर माहिती आहे. पण तो असा होतो तो मागचे डोळे आहेत असं समज होतो आणि त्यामुळे प्राणी त्याच्यावर मागून हल्ला करायला जात नाही. असा एक सायकॉलॉजी आहे, प्राण्यांची सायकॉलॉजी आहे. तसंच आपण जेव्हा एखादा कुत्रा बघा तुमच्या भुंकत घेऊन तुम्ही नुसतं असं बघत बसाल, तुम्ही स्थिर बसा, बघत बसा, तो भू करा गपचूप बसेल आणि मागे जाईल. कारण त्याला तो म्हणतात आपल्याला घाबरत नाही म्हटलं तो मागे जातो. तुम्ही जर हर करायला तो आणखी आग मागतो. हे जेव्हा तुम्ही पाहता तर तुम्हाला स्थिर मनाने पाहता आलं तर तुम्हाला काही कुत्रा करू शकत नाही. किती पण कसाही कुत्रा तुम्ही शांतपणे पाहण्यात जा. प्रॅक्टिकल जाऊन करा पुढे कुत्रा असेल जाऊ नका पण कोणतरी असा भुंकत आला तर स्थिर मनाने पहा, हलायचं नाही अजिबात. एकदम स्थिर हो आणि शांतपणे त्याला बघत बघा, डोळे रोखून तो शांत होतो. म्हणून आपल्याला जी परिस्थिती आहे ती परिस्थितीचा स्वीकार करण्याची एक, जसं मन स्थिर होतं तसं परिस्थितीचा स्वीकार करता येतो. आणि ही परिस्थितीचा स्वीकार केला की तिथे आपल्याला तो प्रतिसाद कसा द्यायचा हेही कळतं. तिथे नेहमी लक्षात ठेवा, प्रतिसाद हे आतून अंतर्मन अनेक उपाय आपल्याला शोधून देत असतं. पण पहिली जी प्रतिक्रिया असते ती भीतीची असते, रागाची असते, क्रोधाची असते. त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष केलं तर मग आतून चांगली प्रतिसाद मिळते. म्हणजे ती गोष्ट आहे ना, एका
लाकूड तोडायची गोष्ट म्हणतात ना, की त्याची काय होतं कुऱ्हाड पाण्यात पडली. मग पाण्यात पडल्यानंतर देवतांनी पहिली सोन्याची आणली आणि यांचं प्रामाणिकपणा नाही, ही माझी नाही, ही माझी नाही, शेवटी तरी येते ती माझी म्हणजे. तसं आतून येतं. तसे अंतर मनामध्ये जेव्हा तुम्ही शांतपणे जर पाहायला लागलात तर पहिली कुऱ्हाड येते ती लोखंडाची, म्हणजे प्रतिक्रिया चुकीची येते. पण जसे जसे तुम्ही स्थिर मनाने शांत पाहायला लागलात ते आतून चांगल्या चांगल्या गोष्टी आपोआप तुम्हाला सुचायला लागतात. आणि हे सगळे जास्त वेळ लागत नाही, अगदी क्षणार्धात ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. कारण आपलं मन आहे ते प्रचंड शक्तिशाली आणि त्याला तो उपाय पटकन कळतो, आतून येतं आणि त्याप्रमाणे आपण चांगल्या गोष्टी म्हणजे एकदाच स्थिर मनाने पहा. दुसरी गोष्ट येईल त्या परिस्थितीचा स्वीकार, चांगली आणि वाईट आहे याच्यात अडकायचं नाही. चांगली वाईट ही आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर असलेल्या अनुभवातून त्याला चांगली म्हणतो आणि वाईट म्हणतो. आता पाऊस भरपूर पडतोय, तुम्हाला बाहेर जायचंय, तुम्हाला ते लग्नाला जायचं, चांगले कपडे घातले, मग तुम्ही म्हणा कशाला हा पाऊस पडला, मग तुमच्याकडे वाईट झाला. पण पाऊस हा पावसासारखा पडणारच आहे, तुम्हाला आवडो की न आवडो त्याचा स्वीकार आपल्याला केलाच पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही कसे कपडे घालून जायचे, कसं जायचे तुम्ही ठरवा. पावसाला बंद नको पडून म्हणता येत नाही. पावसाने पावसासारखं पडलंच पाहिजे, तो आपल्या हातातला नाही. म्हणून तसं परिस्थिती आपल्या हातात नाही. कोणी कसली चांगली वाईट परिस्थिती समोर येत आहे आणि क्षणोक्षणी येतच राहणार आणि प्रत्येक वेळेस परिस्थिती बदलत राहणार. आत्ता वाईट असलेली परिस्थिती थोडा तीच परिस्थिती दुसरी चांगली परिस्थिती येते आणि त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत असते. म्हणून तिथे स्थिर राहण्याचा अभ्यास जो करतो आणि स्वीकारण्याचा, कारण वाईट आणि चांगलं आपण आपल्या दृष्टीने असतं, पण वैश्विक दृष्टीने काही वाईट येणे आणि काही चांगलंही नाही. खरं बघा सगळं ही निसर्गाचं सगळ्यात पाऊस भरपूर येतोय, भरपूर पूर आले सगळीकडे, आपण म्हणतो किती वाईट नाही येत. निसर्गाचे ते नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे ते चाललेलं असतं. आपल्याला त्याच्यावरती कसं जपून राहायचं हे शिकलं पाहिजे. वादळ आलं तर पाऊस आला छत्री घ्या की नाही घ्यायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जातो आणि मग म्हणाले बघा पावसाने मला भिजवून टाकलं, म्हणजे तूच भिजलास आणि भिजवून काय टाकलं, तू थांबलाच असतास की तू छत्री घेतली तर नसता भिजला. म्हणजे इथे प्रतिसाद कसा द्यायचा हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे येईल त्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली की आता प्रत्येक कृती करताना आपण सगळ्या गोष्टी कशासाठी करतो, कोणतंही काम करतो आपण, अगदी घरातून सकाळी उठायला जाते बरेच कामं करत असतो आपण, पण त्या कामाचं फळ आपल्याला काय मिळणार त्याची जी अपेक्षा आपल्याकडे असते की ह्या फळांमुळे मिळालं की मला आनंद होणार, हे नाही मिळालं तर आनंद होणार नाही. हा जो विचार आपल्याकडे आहे तो आनंदाची जी आग्रह आहे आपल्याकडे, जो आनंद आपल्याला बाहेरून मिळाला पाहिजे हा आग्रह आहे, तोच बाजूला करायचा. आनंदातूनच प्रत्येक कृती आपल्याला करतात. जे पाहाल ते आनंदातून पहा. आनंद म्हणजे स्वतः विचार तू आनंदी आहेस. आनंदी होण्यासाठी कोणी काहीतरी सांगावं लागतं का? नाही, आपण आपल्या विचारातून आनंदी होतो. आता बघा गणपती जवळ आहे, ज्यांना गावी जायचं ना हुरहुर लागलेली असते ना, आता चला आता गणपती आले, आता गणपती आला, आता इथे बाबा आहे ते माहिती आम्हाला, पण ज्याला गावी जायचंय त्याला तो आनंद आहे घ्यायचा आहे. गावी जाऊन तो विचारातून आनंदी होतो. हे करूया ते करूया, असं आणूया तसं आणूया, हे सगळे विचार कशाचे असतात? आनंदातून. तुला कोणी आनंद दिला, तू विचारातून आनंद घेतलास, तू स्वतःच विचारातून आनंदी झालायस. आता इथे कोणीतरी तुला बाहेरून आनंद दिला का? तुला वाटतं गणपती आले म्हणून मी आनंदी झालो, नाही, तू आनंदी आहेस म्हणून तू गणपतीच्या विचाराने आनंदी झालास. दिवाळी आली आपण आनंदी होतो. का आनंदी होतो? पहिल्यांदा म्हणतो नाही खर्च नाही करत यावेळेला आपल्याला भरपूर, जशी जशी दिवाळी आली की ते सुरू होतं आपलं. कारण आनंदातून जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो त्या सगळ्या आपल्याला स्वीकारता येतो. म्हणून आनंदातून केलं तर परिस्थितीचा पण स्वीकार करता येतो. म्हणून आनंदातून प्रत्येक गोष्टी, म्हणून हे कसं करायचं स्वतःला सांगा आनंदी आहेस. प्रत्येक गोष्ट करताना तू आनंदाने करतो आहे हा विचार करा, तुमचा चेहरा हसायला लागेल. विचार करा बघा तुम्ही आनंदाने, तुम्ही आनंदाने ऐकतात, विचार करा तुमचा चेहरा प्रसन्न होईल, नाही तर तुम्हाला काय बोलतात कळत नाही. असं म्हटलं इथे आपणच आनंदी आहोत आणि आनंदातून आपण करतो आहोत. त्यामुळे परत आनंद मिळवण्याचा कशाला प्रयत्न करणार आपण? जे मिळेल ते मिळेल, जे आहे ते आहे, पण कर्तव्य धर्म म्हणून आपण करतो आहोत. ही दुसरी गोष्ट आपल्याला प्रत्येक कृती आनंदातून केली. चौथं काय सांगितलं? आग्रह नाही. असंच झालं पाहिजे सगळं. बघा मी माझं मला झाल्याचं सगळी रूपांतर आहे. आग्रह असंच केलं पाहिजे असं जेव्हा आपल्याला वाटत ना
कुठेही तुम्ही जा बघा, हा आग्रह तिथे कुठेतरी माणसाला दुःख देतो किंवा तिथे भांडण करणे निर्माण करतो. जो माणूस समजूतदार असतो तो शांत बसतो, तो वाद घालत बसत नाही. पण जो कोणी माणसं काही आग्रही असतात, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं जे सांगतात आणि त्याच्यातून केतुळी भांडण दंडे झालेले आपण पाहतो. अगदी पै महाराज असताना सुद्धा ज्यावेळेला प्रार्थनांना काही लोकांनी चालीमध्ये, फार पूर्वी चालीमध्ये म्हणे, हे बाकीच्या हे महाराज दिलेली चाल तुला कोणी सांगले चालते याला, आणि त्याला वाटलं चालीत म्हटलं बघण्याला काय हरकत आहे. आणि काही दिवसांनी मेन शाखेने चालीमध्येच प्रार्थना सुरू केल्या. त्यावेळेला गपचूप बसू सगळे. आग्रह नको त्या गोष्टीचा आग्रह असतो. एखाद्याला प्रार्थना मोठ्याने म्हणायची आहे, चालीमध्ये म्हणायची आहे, म्हणू दे ना, त्याला त्याचा आनंद आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने म्हणायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणा. तिथे तू असं नाही करायचं हे तुला कोणी सांगितलं, तुला कशाला दुसरा आग्रह पाहिजे, तुला कशाला दुसरा हक्क गाजायचा हे माणसाला कळत नाही. त्या आग्रह हा आपल्याला, आग्रह सर्वात मोठा दुष्टग्रह आहे असं जे पै महाराज म्हणतात, तो आग्रह दुष्टग्रह असतो. त्यामुळे हा आग्रह कसा असतो, माझ्या मनासारखं दुसऱ्याने वागलं पाहिजे हा आग्रह, मी चांगलं वागलं पाहिजे हा आग्रह असेल तर चांगला. लक्षात, आग्रहाचं रूपांतर करा. मला चांगलं वागता आलं पाहिजे, मला चांगलं बोलता आलं पाहिजे, मला कोणाच्या बद्दल वेडवाकडं बोलता कामा नाही. हा स्वतःवर आग्रह धरा, तुम्ही सुधारायला लागा. पण तोच आग्रह दुसराच टाकायला लागा, ते तोही दुःखी आणि तुम्ही दुःखी. कारण तिथे भांडण तंटे आले म्हणून समजाच. म्हणून इथे जगामध्ये विविध प्रकारची माणसं आहेत, विविध प्रकारचे प्रत्येकाचे विचार आहेत. ज्याचा त्याचा तो सुखी राहू दे एवढंच म्हणा. तर तू असं कशाला करतो, तू असं कशाला करतो म्हणायची गरजच नाही. ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं. फक्त त्याने त्रास देताना कामा नाही कोणाला. कोणाला त्रास द्यायला आवडतं तर म्हणून करू द्या असं नाही. तिथे तुम्हाला त्याला काही सपोर्ट करायचा नाही काय नाही, पण तो तुम्ही शांतपणे पाहू शकता. आणि त्यामुळे आग्रह कोणत्याच गोष्टीचा असू नये, कोणत्याच गोष्टीचा. जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करा, दुसऱ्यांना आवडते त्याने करा. फक्त त्याने कोणाला त्रास देता कामा नये, कोणाचं नुकसान करता कामा नये. फक्त त्याने सर्व सुखी व्हावे, सर्वांचं भलं व्हावं हाच त्याच्या मागचा हेतू असेल तर प्रत्येकजण आपापल्या परीने जे करतो ते चांगलंच करतो. आणि त्यामुळे सगळे वेगळ्या वेगळ्याने जर चांगल्याच गोष्टी करत असतील तर जगामध्ये सुख शांतीचं समाधान नाही. तू असं का करतो कोणी विचारायचं गरज नाही, चांगला करतोस ना, चांगलं कर. म्हणून ह्या गोष्टीतून आपल्याला आग्रह असता कामा नये. आणि त्याच्या पुढे जे आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्या वाट्याला येते. आता बघा, परिस्थिती आपल्या वाट्याला येते असं नाही, पाऊस पडतो आपल्या वाट्याला आलं असं नाही. आपण लांब राहून त्याचा आस्वाद घेऊ शकतो किंवा त्याचा आनंद घेता येतो, सगळं घेता येतं. पण आपल्या वाट्याला म्हणजे आपल्या अंगावर येतं, हे चिटकतच अंगावर. पहिलं स्वीकारा जे आहे बाबा आपल्या वाट्याला आले. आता साधी गोष्ट, ताटाच्या घरी जन्माला पण मुलं आलं आणि एखादा बिचारा गरीबाच्या घरी जन्माला आला आणि हा म्हटला तू आणि मी एकाच वेळा कुंडली बरोबर आहे ना, मला टाटाच्या घरी काय जन्माला आलं नाही. तू आला जन्माला स्वीकार ना, पहिलं तेच स्वीकार आहे. त्याच्यासाठी तुला त्याचा तुझा काही संबंधच नाही ते करायचा. प्रत्येकाचं जीवन हे प्रत्येकाने अगदी आनंदाने जगता आलं पाहिजे. तिथे दुसऱ्याची कसलीच कंपॅरिझन करता कामा नये की त्याने असं केलं म्हणजे मला पण असंच केलं, त्याने तो बोलला म्हणून मी पण असंच बोललो पाहिजे. ह्या गोष्टीत अजिबात न गुंता तुम्हाला फक्त प्रत्येक गोष्ट जी आहे वाट्याला आलेली आहे ती घ्या, तिला नाही म्हणू नका. चांगली आहे की वाईट आहे असं नाही, म्हणून ताटात पडेल ते खा असा अर्थ काय. तुमच्या ताटामध्ये कोणी तुम्हाला कारल्याची भाजी वाढली, आवडो ना आवडो, पाहुण्याच्या घरी गेलं काय म्हणतात, खाता ना गपचूप. बघा कोणाच्या घरी गेला तर समजा तुम्ही चांगला कुठे कोणाच्या घरी गेला, तुम्ही तुम्हाला भाजी आवडत नाही आणि ती नेमकी तुमच्या ताटात वाढली, तुम्ही काय करता, गपचूप थोडं तुम्ही खाता. तुम्ही पहिले कधी कधी आपण काय बोलतो आवडत नाही पहिलं खातो म्हणजे दुसरं चांगलं खायला. त्याला वाटतं घरच्यांना ह्याला आवडली आणखी तिथे फक्त हात जरा असा ठेवता आला पाहिजे, बाबा वाढू नकोस, खाल्ल्या फार झालं का. म्हणून हे स्वीकार, ते आरडाओरडा नको, हसला कसा वाढलं जेवण तुम्ही, हे काय करताय ते काय करताय असं नाही. म्हणून प्रत्येक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या वाट्याला येत आहेत त्या वाट्याला आल्यानंतर त्या स्वीकारल्या पाहिजेत, कारण ते आपलं प्रारब्ध आहे. तिथे प्रारब्ध आहे. आपल्या वाट्याला चांगल्या वाईट ज्या घटना घडतात ते आपल्याच कर्माचा परिणाम असतो, लक्षात घ्या. चांगली वाईट परिस्थिती, प्रत्येक गोष्ट कुठेही परिस्थिती पहा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कोणी सन्मान करताय कोणी अपमान करताय
हे आपल्या कर्मातून निर्माण झालेलं आपलं प्रारब्ध असतं. म्हणून प्रारब्धाचा स्वीकार करणं ही शहाणपणाचं लक्षण आहे. स्वीकार करा आणि त्यात सुधारणा करा. सत्कर्म करायला लागला ते प्रारब्ध अशुभ असेल तर ते शुभ होतं. कारण प्रारब्ध ज्यावेळेला चांगला असेल आणि तुमचं कर्म जवळ पुन्हा जर त्याच्यातून चांगलं असेल तर त्याच्यातून जी नियती होते त्याच्यातून ते दोन्ही गोष्टी अधिक सुखकारक होतात. म्हणजे बघा, तुम्ही आता एखाद्याला अचानक 5 लाख रुपये मिळाले, काय लॉटरी लागली समजा. आता त्याने 5 लाख रुपये आनंदाचीच गोष्ट आहे का, वाईट काहीच नाही. आता हे 5 लाख रुपये कसे वापरायचे हे त्याचं कर्म आहे. त्याने उधळून टाकले असेच आणि 1 महिन्यात परत कफललं त्याला. मग नियती काय आली, झाला भिकारी परत. कळलं? म्हणजे आता घडलेली गोष्ट आहे. 5 कोटीचं बक्षीस मिळालं. कोण बनेगा करोडपतीमध्ये? 5 कोटी म्हणजे 7 सगळे प्रश्न सोडवले तर 5 कोटी त्याला मिळाले. साधा म्हणजे तुमच्या गावचा होता तो आणि टीव्ही रिपेअर करणार होता. काही वर्षानंतर त्याला बोलवलं त्यावेळेस सगळं कफलक झाला होता. 5 कोटी माणूस कफलक होतो म्हणून सुद्धा. कारण का? त्याचं कर्म. त्याने त्याची नियती ओढवून घेतली. जर तेच 5 कोटी त्याने आणखीन चांगले वापरून 10 कोटी केले असते तर 10 कोटी नको 6 कोटी केले किंवा 5 कोटी राहिले असते तरी का फरक झाला असता? ते त्याची नियती झाली असती. बघा, नियती म्हणजे काय? तुमच्या वाट्याला जे वाटत पडलेलं आहे त्याला चांगला सत्कर्माच्या अंगाने आकार द्यायला गेला तर ते जे अशुभ प्रारब्ध असेल त्याचं रूपांतर शुभ नियतीमध्ये होतं आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात. आपल्या हातात काय? सत्कर्म. परिस्थिती आपल्या हातात नाही, प्रारब्ध आपल्या हातात नाही, नियती घडवणं आपल्या हातात आहे. नियती घडवायचं म्हणजे सत्कर्मातून जे चांगल्या चांगल्या आपल्याकडनं गोष्टी घडत जातात त्याच्यातून जो परिणाम रूपाने आपल्या वाट्याला परत ते नियती येते. मग त्याला नियती हातात आली की आपण त्याला नशीब म्हणतो. तर ते जे परिणाम चांगले मिळाले तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज होतात. म्हणून आपल्याकडनं सत्कर्म हे झालंच पाहिजे. आता सत्कर्म कुठे? अगोदर सगळ्या 5 गोष्टी तेच सत्कर्म. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हलीच घ्यायची असते आणि पॉझिटिव्हली घेतानाच ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ह्या गोष्टीचा अर्थ. म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण ह्या 5 गोष्टीतून करण्यासाठी पुन्हा पुन्हा चिंतन करा. आपल्याला कोणावर आग्रह नाही द्यायचा हे आपल्याला सांगत बसावं लागतं. कारण असं कधी होत नाही. प्रत्येकजण आपण कोणावर आग्रह धरतोच. तिथे आग्रह नको. चांगल्या ठिकाणी आग्रह धरायला हरकत नाही. म्हणजे धरू नये असंही पण नाही. कधी चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही समजवण्यासाठी आग्रह थोडा धरावा लागतो. त्याला कळेल असं अशा पद्धतीने सांगावं लागतं एवढा पद्धती. पण त्याला काहीतरी मर्यादा आहे. एकसारखं तुम्ही तेच सांगत बसावं एखाद्या माणसाला तर तुमच्यापासून लांब पडायला लागतो. आला नको आला चला पडा असं होतं ना. म्हणजे चांगली गोष्ट सांगितली तरी लोकांना आवडत नाही. वाईट गोष्ट तर त्याची वेगळीच गोष्ट असते. आणि म्हणून आग्रही वृत्ती सुटली पाहिजे आपल्याला. आणि पाहताना ह्या सगळ्या 4ही गोष्टी म्हणजे पॉझिटिव्हली पाहायचं. आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे सत्कर्म. आपण दुसऱ्याचं मन दुखवत असो तर दुष्कर्म. आणि दुसऱ्याचा जर आपल्याकडे आला तो सुखाने आनंदाने गेला समाधाने गेला तर तुम्ही सत्कर्म केलं. त्याला काय पैसे दिले हे दिले असं काही करायचं नसतं. तुम्हाला फक्त चांगले गोड शब्द वापरता आले पाहिजेत. त्याच्या हिताच्या चांगल्या 4 गोष्टी सांगता आल्या किंवा त्याच्याला आनंद देणाऱ्या 4 गोष्टी सांगता आल्या बस झालं. जगाला सुधारायचं आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला पहिला आपण सुधारलं पाहिजे तर जगाला आपण सुधारू शकतो. आपलेच हात काळे आहेत तर घर साफ करायला गेलो तर काय होईल? सगळं घर काळं होईल. साफ नाही म्हणत. म्हणून मला सुधारायचं म्हणजे आपलं अंतर्मन आपल्याला सुधारणं ही सद्गुरू सेवा आहे. सद्गुरूने ज्ञान कशासाठी दिलेलं आहे? आपल्याला सुधारण्यासाठी दिलेलं आहे. आणखी कशासाठी दिलं आहे? जग सुधारायचं आहे असं जे आपल्याला वाटतं. महाराजांनी म्हणणं बरोबर, जग सुधारलं पाहिजे. पण आपण आधी सुधारायचं आहे आणि सुधारण्यातून मग जगाने. कारण तुमच्याकडे बघून जग सुधारेल. म्हणजे तुमचं जग म्हणजे तुमच्या जवळचं जग, लांबचं जग नाही म्हणत. ते आपल्या जवळचं जग आहे तेच आपल्याला परिणाम करतं. बाकी लांबची जग आपल्याला काही जास्त परिणाम करतं. थोडा परिणाम होतो नाही असं नाही. महागाई वाढते हे वाढतं हे जे सगळं आपण म्हणतो ते सगळं काही होऊ शकतं. पण आपल्याला आपली नियती अधिक चांगली शुभ नियतीच आपल्याकडे घडवायची असेल तर त्यासाठी आपल्याला सत्कर्म हे केलंच पाहिजे. पण सत्कर्म करणं म्हणजे समोरच्याचा सन्मान करा. सोपी भाषा. समोरच्याशी आदरपूर्वक बोला. लहान असो मोठा असो त्याचं मनापासून अंतःकरणापासून त्याचं भलं व्हावं इच्छा करा.
आणि जे बोलाल ते चांगलं बोला, म्हणजे तोडणारं काही टोचणारं बोलू नका. आपल्याकडे जरा काय होतं, टोचून बोलायची पटकन सवय असते, टॉन्ट मारणं, टोचून बोलायचं, ह्याला सांगायचं त्याला ऐकवायचं, ह्या गोष्टी सोडायची सवय करा. सवय लागते आपल्याला, आपण पटकन काहीतरी बोलतो पण त्याच्यातून समोरचा माणूस दुःखी होतो, हे दुष्कर्म होतं, त्याला त्रास होतो, त्याला राग येतो, चिड येते, हे आपल्याकडनं दुष्कर्म झालंय म्हणून लक्षात. म्हणून येईल त्याला सन्मानपूर्वक वागवणं किंवा येईल त्याच्याबद्दल सद्भावना आपल्या मनामध्ये असते प्रत्येकाबद्दल, ते आपल्याकडनं सहज सत्कर्म होतं. पण हे सगळं होण्यासाठी हा अभ्यास प्रत्येकाला केला पाहिजे. आणि परत पुढच्या मंगळवारी आपण सगळेजण किती अभ्यास करून येतो, अजून मला कळलं नाही किती अभ्यास, सगळे आपलं गपचूप बदल हो की नाही. महाराजांना मार्जिन म्हणायचं, कळलं का, तर काही लागू म्हणजे महाराज म्हणा हो म्हणतो की नाही म्हणतो, म्हणजे काहीच करत नाही असं पण होतं, कळलं ना. तर हे आपल्या हिताच आहे. आणि मग ह्या हिताच्या 4 युक्ती, 4 गोष्टी, 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल म्हणतो ना कृष्ण, तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. आत्मसात करायचं की न करायचं ठरवायचं, कोणी आग्रह धरणार नाही, सांगायचं काम केलं, करायचं काम तुमचं. आणि म्हणून सर्वांनी सुखी व्हावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ